की सर्वात आधी आपल्या प्रॉपर्टीकडे जाताना तुम्हाला डीमार्ट लागतं. शेअरिंग इको किंवा शेअरिंग ऑटो आणि NMMTच्या बस तर तुम्हाला प्रॉपर्टी पासून ते पनवेल स्टेशन पासून प्रॉपर्टी म्हणजे कंटिन्यू फ्रिक्वेन्सी असते. तुम्हाला फ्रिक्वेन्सी भेटणार. बरोबर. तर हॉलची साईज तुम्ही हो. बघाल तर कमी नाही पडणार फॅमिली मेंबर्स. बरोबर आहे. असं तो एक जोडी फ्लॅट मध्ये बेनिफिट आहे. तर हॉलची साईज सुद्धा आपण म्हणजे प्रशस्त अशी मोठी दिलेली आहे 1 BHK मध्ये. जरी तुम्ही सोफा वगैरे लावून फॅमिली टाइम स्पेंड करायला तरी म्हणजे चांगला स्पेस आपल्याला पाहायला भेटतो. CBSE पॅटर्न किंवा मराठी माध्यम स्कूल सुद्धा अवेलेबल आहेत प्रोजेक्ट. पण पनवेल जे डेव्हलप होत आहे एवढे रेट जे दिवसेंदिवस वाढत चालले त्याचं मेन जे रिझन आहे ते एअरपोर्ट आहे. एअरपोर्टचे तुम्ही कनेक्टिव्हिटी बघाल तर आपलं प्रोजेक्ट पासून एअरपोर्ट जे आहे ते 10 ते 12 मिनिटाच्या अंतरावर. मॅडम आपण ऍक्च्युअल साईटवर आलेलो आहोत. आता मागे हा बघाल तर हा विस्तारा फेज 1 आहे आपला म्हणजे विस्तारा वर्ल्ड. ते 2 नंबर बिल्डिंग ती 3 नंबर आणि ती 4 नंबर. तर ऑलमोस्ट आपण स्विमिंग पूल, कम्युनिटी हॉल किंवा मेडिटेशन रूम, गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया म्हणजे ऑलमोस्ट सर्वच एम्युनिटीज आपण दिलेले आहेत. हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे. पुणे सांगली सातारा आपल्या डेली येणं जाणं असेल तर ही सुद्धा एक आपल्याला कनेक्टिव्हिटी भेटते की एक्सप्रेसवेनी तुम्ही कळंबोली सर्कलला सुद्धा उतरू शकता आणि ह्यानेच तुम्ही एक तासाभरात पुण्याला सुद्धा उतरू शकता. अच्छा, नमस्कार. लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज मी आलेली आहे पनवेलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पनवेलमधील प्रोजेक्ट दाखवणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. हे प्रोजेक्ट कुठे आहे, कसं आहे, या प्रोजेक्टपासून कोणत्या कोणत्या गोष्टी जवळ आहे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला आता आपण आहे ना प्रोजेक्ट पाहायला जाऊया. या प्रोजेक्टची पूर्ण माहिती यश सर देतील. नमस्कार सर. तर सर आता ना मला डीमार्टच्या इथे घेऊन आलेत. सर तुम्ही इथे डीमार्टच्या इथे मला काय घेऊन आलात? डीमार्टच्या इथे तुम्हाला घेऊन यायचं रिझन हेच होतं की सर्वात आधी आपल्या प्रॉपर्टीकडे जाताना तुम्हाला डीमार्ट लागतं. ओके. असं आहे जे की 5-6 मिनिटाच्या अंतरावर आहे प्रॉपर्टी पासून. बरोबर. म्हणजे ज्या डेली नीड्स झाल्या किंवा आपल्याला ग्रोसरी शॉपिंग, हेवी शॉपिंग करायचं झालं तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी डीमार्ट मध्ये अवेलेबल होतात. बरोबर. त्यासाठी आपण डीमार्ट पासून स्टार्टिंग केली की सर्वात आधी आपल्याला डीमार्ट लागतं. तर आता आपण साईट वर जाऊन बघूया की डीमार्ट पासून साईटला किती टाइम लागतो जायला आपल्याला. हो ठीक आहे, चालेल. तर मॅडम आता आपण शेअरिंग इको मधून जातोय जे की आपल्याला पनवेल स्टेशन वरून ऍक्सेस भेटतो त्यांचा. म्हणजे असं बघा ना, हे डेली तुम्हाला शेअरिंग इको, शेअरिंग ऑटो किंवा NMMTच्या बसेस ह्या कंटिन्यू असतात. तुम्ही रोडला पण बघाल ना तर शेअरिंग इको किंवा शेअरिंग ऑटो आणि NMMTच्या बस तर तुम्हाला प्रॉपर्टी पासून ते पनवेल स्टेशन पासून प्रॉपर्टी म्हणजे कंटिन्यू फ्रिक्वेन्सी असते. तुम्हाला फ्रिक्वेन्सी भेटणार आहे. अच्छा. फर्स्ट आपल्याला डीमार्ट लागलं, डीमार्ट दाखवलं. तसंच तुम्हाला राईट साईडला अपोजिटलाच रिलायन्स स्मार्ट पॉईंट. अच्छा, रिलायन्स स्मार्ट पण आहे का? जसं डीमार्ट तुम्हाला 5-6 मिनिटावर आहे तसंच रिलायन्स स्मार्ट पॉईंट सुद्धा आपल्या प्रॉपर्टी पासून 5 ते 6 मिनिटावर आहे. तो एक बेनिफिट भेटतो की तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. म्हणजे ग्रोसरी किंवा डेली शॉपिंग करायचं झालं तर तुम्ही दोन्ही ऍक्सेसिबल आहे असं आहे. आणि येताना तुम्ही बघा तर पनवेल स्टेशनवरून निघाल्यावर तुम्हाला ओरियन मॉल सुद्धा कनेक्टिव्हिटी भेटते चांगली. ओके. प्रॉपर्टी पासून तुम्ही बघाल तर हे सर्व तुम्हाला बाय रोड तुम्हाला ऍक्सेसिबल म्हणजे आपल्याला इकडे तिकडे जायची गरज नाही. म्हणजे ऑन द रोड तुम्हाला जेव्हा येईल ना ऑन रोड तेव्हाच ह्या तुम्हाला सर्व गोष्टी म्हणजे प्रॉपर्टीला लागून भेटतात तुम्हाला. आता आपण सॅम्पल फ्लॅट बघायला 1 BHK तर आपण पाहूयाच. पण त्याआधी आपल्याकडे म्हणजे जोडी फ्लॅट सुद्धा इन्व्हेंटरी आपल्याकडे अवेलेबल आहे ती सुद्धा दाखवून देऊया. हा तुम्ही बघा हा जोडी फ्लॅट आहे. हा लिव्हिंग आहे. अच्छा. हो, तुम्ही बघाल तर 2 BHK पेक्षा म्हणजे जास्त कार्पेटचा आपल्याला लिव्हिंग बघायला भेटतोय. म्हणजे 2 फ्लॅट कंबाईन केलेले आहेत का? कंबाईन करून आपण दिलेले आहेत. म्हणजे आपण सुद्धा जोडी फ्लॅट बनवून देतोय कस्टमर. आणि मॅडम प्लस पॉईंट काय आहे या जोडी फ्लॅट मध्ये तुम्ही बघाल ना आपण 2 किचनचे ऑप्शन दिलेले आहेत. अच्छा. तर नॉर्मली जोडी फ्लॅट मध्ये 1 किचन असतं तर इथे तुम्हाला 1 किचन ऑलरेडी ह्या साईडला आहे तुम्ही बघाल. अच्छा. तर अपोजिट साईडला सुद्धा अजून 1 किचन दिलेलं आहे. ओके. म्हणजे जरी आपल्याला किचनचा यूज नसेल तर तरी तुम्ही म्हणजे एक छोटा बेडरूम किंवा लहान मुलांसाठी स्टडी रूम बनवू शकता. ओके. म्हणजे आपल्याला एकच किचन पाहिजे असेल तर आपण 1 किचन काढून तिथे आपण स्टडी रूम किंवा लहान मुलांसाठी 2 किचन तर आपण नॉर्मली दिलेले आहेत. पण ह्याचा तुम्ही एक म्हणजे युटिलाइज करू शकता किचनचा एरिया, एक बेडरूम किंवा लहान मुलांना म्हणजे स्टडी रूम वगैरे तुम्ही बनवू शकता. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला 4 टॉयलेट वॉशरूम भेटत आहेत. तेही तुम्ही कंबाईन करून प्रशस्त असं म्हणजे तो एरिया सुद्धा वाढू शकता. असं म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर 2 तुम्हाला वेस्टर्न आहेत आणि 2 इंडियन टॉयलेट आहेत. ओके. तो एक बेनिफिट आहे की म्हणजे एजेड माणसं असतील किंवा सिनियर सिटीजन असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा 2 ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत. बरोबर. की नॉर्मली तुम्ही बघा तर 4 टॉयलेट वॉशरूम आहेत असं जोडी फ्लॅट मध्ये तो एक बेनिफिट आहे. तर मॅडम हा बघा हा आहे आपला जोडी फ्लॅट मधला मास्टर बेडरूम. ओके. जसं मी बोललो 4 टॉयलेट वॉशरूम तुम्ही तिथे मागे बघाल तिथे वेस्टर्न टॉयलेट आहे ना तुम्हाला WC असं आहे. म्हणजे हा एक बेनिफिट आहे की कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे प्लस तुम्हाला हा मास्टर बेडरूम आहे. अपोजिटला सेम अजून एक मास्टर बेडरूम आहे. तर तो एक बेनिफिट आहे की मोठी फॅमिली जरी असेल
तरी म्हणजे जास्त म्हणजे कंजेस्टेड नाही होणार असं आहे. आणि पूर्ण स्पेस पण आपल्याला युज करता हो, येईल. पूर्ण स्पेस युज करायला भेटेल आपल्याला. तर आपण आहे ना अपोजिट साइडला जाऊन सुद्धा सेम मास्टर बेडरूम जोडी फ्लॅटचा पाहूया. हो चला. तर मॅडम मास्टर बेडरूम कडे तर जाऊच आपण. पण इथे तुम्ही बघाल तर एक तुम्हाला आहे ना रनिंग बाल्कनी पाहायला भेटते जोडी फ्लॅट मध्ये असे. तर तोही एक बेनिफिट आहे की जरी लहान मुलं किंवा आपल्याला म्हणजे संध्याकाळची वेळ वगैरे झालं की तो एक एरिया म्हणजे एक एन्जॉयमेंट म्हणून आपल्याला म्हणजे फॅमिली टाइम वगैरे स्पेंड करायला चांगला ऑप्शन आहे की तुम्ही डायरेक्ट प्रशस्त असं तुम्हाला बाल्कनी पाहायला भेटते. तर आपण या साईडचं म्हणजे दुसऱ्या किचन कडे येऊया. हा सुद्धा सेम ऍज इट इज त्या साईडला आपलं तसंच किचन आहे. ओके. तेच मल्टिपल ऑप्शन तुम्ही कन्वर्ट करू शकता. ते कॉमन टॉयलेट वॉशरूम तुम्हाला पाहायला भेटेल. हो, आणि थोडस इकडे आतमध्ये आलं ना हा तुमचा दुसरा मास्टर बेडरूम जसं मी बोलतो. अच्छा. तिथे सुद्धा तुम्हाला वेस्टर्न WC बेड असं आहे. म्हणजे हा एक बेनिफिट आहे की जोडी फ्लॅट इन्व्हेस्ट करायचा असेल किंवा रेंटवर वगैरे द्यायचं असेल तर कसे हॉल तुम्ही बघाल तर साईज मोठी होते. तर त्यामुळे तुम्हाला रेंट सुद्धा चांगले कार्पेट बघून तुम्हाला रेंट येणार असं एक इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने. किंवा तुम्ही बघायला गेलात उद्या जाऊन तुमचं म्हणजे काही फॅमिली वगैरे जॉईंट फॅमिली आहे काही म्हणजे रियुनियन वगैरे झालं तुमचं फॅमिली बरोबर तर हॉलची साईज तुम्ही बघाल तर कमी नाही पडणार फॅमिली मेंबर्स. बरोबर आहे. असं तो एक जोडी फ्लॅट मध्ये बेनिफिट आहे. तर आपण जोडी फ्लॅटची प्राइसिंग जी आहे ती 45 lakhs पासून स्टार्टिंग आहे. 45 lakhs पासून स्टार्ट. आणि याचा कार्पेट एरिया किती असणार आहे? याचा कार्पेट तुम्ही बघाल तर बेसिकली तुम्ही 2 BHK घाल 2 BHK चा तुम्ही कार्पेट बघाल तर 550 ते 750 पर्यंत असतो. पण जोडी फ्लॅट मध्ये कसं आपण कंबाईन केले 2 BHK त्यामुळे जवळजवळ तुम्हाला 750 ते 800चा कार्पेट बघायला भेटतो. नाही बोलून सेम प्राइसच्या 2 BHK च्या प्राइस मध्ये तुम्हाला 100 ते 150 स्क्वेअर फूट कार्पेट जास्त बघायला. तर आता आपण आपला नॉर्मल जो 1 BHK आहे तो सुद्धा म्हणजे दाखवून देऊया आपल्या व्ह्युअर्सला की तो एक आयडिया येईल त्यांना की आपण कशा प्रकारे म्हणजे 30 लाखापासून आपण जे प्राइसिंग चालू करतोय तो एरिया सुद्धा आपण दाखवून देऊया. हा आपला 1 BHK आहे. जे आपले एरिया स्टार्ट होत आहेत 550च्या पुढे आपल्याकडे एरिया अवेलेबल आहे म्हणजे 565 पासून. तर ह्यामध्ये तुम्ही बघाल तर हा आपला हॉल आहे 1 BHK चा. तर हॉलची साईज सुद्धा आपण म्हणजे प्रशस्त अशी मोठी दिलेली आहे 1 BHK मध्ये. जरी तुम्ही सोफा वगैरे लावून फॅमिली टाइम स्पेंड करायला आले तरी म्हणजे चांगला स्पेस आपल्याला पाहायला भेटतो. आणि बराच मोठा आहे हा स्पेस. बराच मोठा स्पेस दिलेला आहे. आणि नॉर्मली कसे आपण अँकरचे स्विचेस वगैरे दिलेले आहेत. पॉलिकॅपची तुमची वायरिंग वगैरे झाली तर स्विचेस सुद्धा आपण जवळजवळ 21 ते 22 स्विचेस देतो घरात. अरे वा. म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट वगैरे काढायची गरज नाही लागत. 1 BHK मध्ये तुम्हाला बाल्कनी सुद्धा आपण अवेलेबल करून देतो. ओके. हा 565 चे एरिया स्टार्टिंग आहे ते त्यामध्ये बाल्कनी अवेलेबल आहे. आतमध्ये थोडं आलात की इकडे सिंगल प्लॅटफॉर्म किचन बघायला भेटतं. किचन तर आपलं सेम जोडी फ्लॅट सारखंच आहे. जो तुम्ही स्पेस वगैरे बघाल तुम्ही 4-5 जण सुद्धा किचन मध्ये राहू शकता असं. तर थोडं तुम्ही ह्या साईडला या इकडे तुमचं टॉयलेट वॉशरूम येतं. अच्छा असं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कॉमन टॉयलेट वॉशरूम दिलेले आहेत सेपरेट आहेत तुमचे म्हणजे इन शॉर्ट. तर ह्यामध्ये कसं आहे मास्टर बेडरूम जर तुमचा प्रेफरन्स मास्टर बेडरूमचा ते असेल व्यवस्थित त्यासाठी सुद्धा आपला एक स्पेसिफिक प्रोजेक्ट आहे ज्याचं थोडी कॉस्टिंग जास्त जाते पण त्यामध्ये मास्टर बेडरूम अवेलेबल करून देतो. आता ह्याची प्राइसिंग तुम्ही बघाल तर 30 lakhs पासून स्टार्टिंग आहे. 30 lakhs पासून. त्यामध्ये आपण कसं केलंय कॉमन टॉयलेट वॉशरूम काढलेले आहेत मास्टर बेडरूम नाही दिले तर त्यामुळे तुमचा बेडरूमचा स्पेस थोडा वाढला असं. मास्टर बेडरूम न दिलं त्यामुळे तुम्ही बघाल तर जशी तुमची चॉईस असेल तशी बाल्कनी सुद्धा आपण एरियांना अवेलेबल करून देतो 1 BHK चा. आता इथे मॅडम बघाल तर हा आपण सॅम्पल तर दाखवून दिलेलाच आहे. तर बऱ्याचशा लोकांना प्रश्न येतो की बाबा प्रोजेक्ट आहे कुठे ऍक्च्युअल प्रोजेक्टच्या नियर बाय काय आहे. तर जसं आपण स्टार्टिंगला आपण डीमार्ट रिलायन्स स्मार्ट पॉईंट ह्याची तर कनेक्टिव्हिटी सांगून दिले म्हणजे मॉल वगैरे कुठे येतो. पण आता तुम्ही प्रोजेक्ट बघाल तर प्रोजेक्टच्या आजूबाजूला तुम्ही बघायला जाल तर स्कूल कॉलेज आणि युनिव्हर्सिटी तिन्ही अवेलेबल आहेत. MIT युनिव्हर्सिटी झाली महाराजांची युनिव्हर्सिटी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सेंट वेलफेअरची स्कूल आहे सेंट जेवियर स्कूल आहे. हे जे की तुम्हाला प्रॉपर्टी पासून 5 ते 6 मिनिटाच्या अंतरावर बघायला भेटतं. म्हणजे हा प्लस पॉइंट आहे की डीमार्ट ही कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे तुम्हाला. पण जर म्हणजे यंग क्राऊड असेल कॉलेज स्टुडंट्स म्हणजे लहान मुलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे CBSE पॅटर्न किंवा मराठी माध्यम स्कूल सुद्धा अवेलेबल आहेत प्रोजेक्टच्या म्हणजे आपल्या प्रोजेक्ट पासून एकदम जवळ. हा एक प्लस पॉइंट आहे. आणि ह्या व्यतिरिक्त तुम्ही बघायला गेलात तर जे आता नवीन लोकल चालू होतं पनवेल टू कर्जत तर त्याचं सुद्धा एक अपकमिंग स्टेशन आहे चिखले करून. बऱ्याचशा व्ह्युअर्सना माहिती असेल कारण आता ती न्यूज सुद्धा खूप व्हायरल झाली कारण ती लोकल आता चालू होते येते एप्रिल मध्ये. तो एक बेनिफिट आहे की तुम्हाला पनवेलची कनेक्टिव्हिटी नाही
प्रोजेक्ट कसं आहे, आता आपण लॉन्च वगैरे केलेला आहे, बुकिंग स्टार्ट झाले. जोपर्यंत तुम्ही राहिला आहे पनवेलचं जे आता आपण बोललो की 10-15 मिनिटं आपल्याला ट्रॅव्हलिंग डिस्टन्स लागतो, हो. तो 50% चिखले स्टेशनमुळे कमी होतोय. कमी होते. तो अच्छा. एक व्यवस्था म्हणजे बेनिफिट आहे की Benefit. जोपर्यंत राहायला आहे आपल्याला ट्रॅव्हल नाही करणं जास्त असं आहे. आणि दुसरा विषय तर तुम्ही बघायला जाऊ, पनवेलमध्ये आपण प्रॉपर्टी दाखवतोच आहे, पण पनवेल जे डेव्हलप होत आहे, एवढे रेट जे दिवसेंदिवस वाढत चालले, हो. त्याचं मेन जे रिझन आहे ते एअरपोर्ट आहे. हो. एअरपोर्टचे तुम्ही कनेक्टिव्हिटी बघाल तर आपलं प्रोजेक्ट पासून एअरपोर्ट जे आहे ते 10 ते 12 मिनिटाच्या अंतरावर आहे. जसं आपण डीमार्टच्या इकडून आलो, हो. तोच स्ट्रेट रोड तुम्हाला एअरपोर्टला कनेक्ट आहे. अच्छा. म्हणजे हायवे टू हायवे, तुम्हाला कुठे म्हणजे जास्त आपल्याला कुठे इकडे तिकडे जायची गरज नाही, हो. हायवेलाच आपल्याला एअरपोर्ट लागणार आहे. म्हणजे प्रॉपर्टी मधून तुम्ही बाहेर निघालात, स्ट्रेट रोड तुम्हाला एअरपोर्टला जातो आणि तिथूनच तुम्ही अटल सेतूचं कनेक्शन आहे. ओके. म्हणजे जे आता दोन मेजर जे प्राइस हाईक व्हायचे जे रिझन आहे ते एअरपोर्ट आणि अटल सेतू. अच्छा. असं आहे. तर ही कनेक्टिव्हिटी आपल्या प्रोजेक्ट पासून एक 10-12 मिनिटावर अवेलेबल आहे. जी आपली मुंबई आहे तिथे तुम्ही म्हणजे 30-25 मिनिटांमध्ये ऍक्सेस करताय प्रॉपर्टी पासून. अरे वा. आणि दुसरा एक तुम्हाला म्हणजे व्ह्युअर्सला मी सांगू इच्छितो की आता जे प्राइस हे जे वाढत आहेत ते अजून वाढणार आहे. तेही का वाढणार आहे, जसं आता डोमेस्टिक तर एअरपोर्ट चालू झालेलं आहे, हो बरोबर, प्लस आता इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा स्टार्ट होत आहे. म्हणजे येत्या 2-3 महिन्यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा चालू होत आहे. अच्छा. त्यामुळे आता जे आपण 30 लाखापासून जी प्राइसिंग ठेवली ते नक्की इन्क्रीज होणार आहे. त्याच्यात असं नाही बोलू शकत, म्हणजे हे जो 2-3 महिन्याच्या कालावधी आहे त्यामध्येच तुम्हाला प्राइस हाईक बघायला भेटेल. म्हणजे हा एक तुम्ही बघा, हा एक जो हा महिना आहे किंवा गुढीपाडवा आता जो येईल, आपला जो मराठी सण येतोय, मराठी बांधवांचा गुढीपाडवा, तर हा चांगला पिरियड आहे की काही ऑफर्स असतील आमच्याकडून तेही तुम्हाला आम्ही लावून देऊ. अच्छा. म्हणजे हा गोल्डन पिरियड तुम्ही बोलू शकता युएसला की प्रॉपर्टी घ्यायचं गोल्डन पिरियड चालू आहे. आणि जर आता तुम्ही मला हे सर्व सांगितलं तर लोनची प्रोसेस कशी असणार आहे? हो, आता लोनचं तुम्ही बघायला गेलात तर प्रोजेक्ट जो आहे तो आपला गावठाण किंवा ग्रामपंचायत मध्ये प्लस पॉइंट आहे की 30 लाखापासून आपण रेरा आणि MSRDC अप्रूव्ह प्रोजेक्ट देतोय कस्टमर. तर त्यामुळे कसं आहे, रेरा असल्यामुळे 25 नॅशनलाइज बँक टायअप आहेत आपल्यासोबत. ओके. तो एक प्लस पॉइंट आहे की एका नॅशनलाइज बँकेमधून आपण लोन स्वतः करून देऊ. ओके. फक्त तुम्हाला काय आहे, स्पॉट बुकिंगला आलात तुम्ही टोकन द्या, लोनचे डॉक्युमेंट द्या, सर्व जी प्रोसेस आहे लोनची ती विवर्ससाठी आपण ऑनलाईन करून देऊ. म्हणजे जास्त धावपळ करायची गरज नाही आपल्या विवर्सला. एकदा तुमच्या रेफरन्सनी आलं, सांगितलं आम्ही मॅडमच्या माध्यमातून आलं, त्यांना आपण घर पोस्ट सुविधा देऊ लोनची. फक्त स्पॉट बुकिंग करायची आणि जी काही प्रोसेस असेल ती सर्व्हिस आम्ही प्रोव्हाइड करू तुमच्या. अच्छा, म्हणजे कुठल्याही बँकेमध्ये वगैरे जायची गरज नाहीये. जर रूम आवडला तर स्पॉट बुकिंग करायची आणि नंतरची प्रोसेस जी असणार ती सर्व तुम्ही करणार. हो. आणि प्लस पॉइंट काय आहे, आता नॅशनलाइज बँक आली त्यामध्ये कसं आहे, प्रधानमंत्री आवास योजना, हा सुद्धा एक बेनिफिट आहे. म्हणजे प्राइस तर वाढत जाणार, त्यामध्ये तुमच्या प्रॉपर्टीचा तुम्हाला रेट कसा कमी करून घेता येईल हा एक प्लस पॉइंट आहे. की प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा आपल्या प्रोजेक्टला लागू. त्यामध्ये तुम्हाला जर सबसिडी भेटली म्हणजे आपल्या व्ह्युअर्सला, ती चालू तर झालेली आहे, जसा क्रायटेरिया असेल कस्टमरला भेटणारच. म्हणजे ऑलरेडी आपले जे टाउनशिप आहे लोकांना तिथे सबसिडी भेटलेली आहे प्रधानमंत्री आवास. अच्छा. हो, तर त्यामध्ये हा एक प्लस पॉइंट आहे की 1.5 ते 2 लाखापर्यंत तुमचं म्हणजे ते सुद्धा कमी करून दिलं जाईल आवास योजना. आता जसं मॅडम आता सॅम्पल झालं, सर्व गोष्टी तर आपण क्लिअर केलेल्या. आता आपण आपल्या व्ह्युअर्सला आहे ना, बाहेरून आपला प्रोजेक्ट कसा आहे, टाउनशिप कशी आहे, रोड किंवा हायवे आपला प्रोजेक्टचा जो आहे तो व्ह्युअर्सला बाहेरून एकदा टाउनशिप दाखवा. म्हणजे जे आपण बनवून सोल्ड आउट केले ते सुद्धा दाखवा, आणि जे आता प्रोजेक्ट जो चालू आहे विस्तारा गार्डन तो एकदा बाहेरून दाखवा प्रोजेक्ट. तर चला आपण बाहेरून एकदा प्रोजेक्ट बघू. ठीक आहे, चला. तर आता मॅडम आपण ऍक्च्युअल साईटवर आलेलो आहोत. आता मागे हा बघाल तर हा विस्तारा फेज 1 आहे आपला, म्हणजे विस्तारा वर्ल्ड. म्हणजे ऑलरेडी हा फुल झालेला आहे, त्यामुळे आपण विस्तारा गार्डन हा प्रोजेक्ट आपण आता लॉन्च केलेला आहे. तर फेज 1 मध्ये तुम्ही बघाल तर 1 नंबर बिल्डिंग आहे, 2 नंबर बिल्डिंग, 3 नंबर आणि 4 नंबर. अच्छा. हा जो तुम्ही समोर आता बघताय खाली, हा ऍक्च्युअल हा पूर्ण विस्तारा गार्डनचा लँड पार्सल आहे. ओके. विस्तारा गार्डन मध्ये तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट आपण स्विमिंग पूल, कम्युनिटी हॉल किंवा मेडिटेशन रूम, गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, म्हणजे ऑलमोस्ट सर्वच एम्युनिटीज आपण दिलेल्या आहेत विस्तारा गार्डन मध्ये. तर त्याच्या बुकिंग त्यामुळे चालू झालेल्या आहेत की 30 लाखापासून आहे. स्विमिंग पूल आहे, मेडिटेशन हॉल देतोय, एक छोटस क्लब हाऊस सुद्धा देतोय. खाली आपण प्लस पॉइंट काय शॉप्स सुद्धा दिलेले आहेत विस्तारा गार्डन मध्ये. तर म्हणजे एक तुम्हाला म्हणजे खाली ग्रोसरी शॉप सुद्धा बघायला भेटतात. आणि आपल्याला जर तुम्ही घेतलं तर आपले सुरू पण करता येईल. हो, म्हणजे तुम्हालाही काही बिझनेस स्टार्टअप करायचा झाला तर प्लस पॉइंट येईल की तुम्हाला शॉप्स तुमच्या बिल्डिंगच्या खाली अवेलेबल करून दिलेले आहेत आपण. तर आता मॅडम आहे ना, आपण आहे ना ऍक्च्युअली ना 4 नंबर बिल्डिंग मधून जाऊन आहे ना तुम्हाला एक पूर्ण व्ह्यू दाखवून देतो टाउनशिपचा. म्हणजे ऍक्च्युअल रोड
किंवा आपला जो लँड पार्सल आहे विस्तारा गार्डनचा तो सुद्धा तुम्हाला दिसून हो. जाईल. तर खालून जर मॅडम व्ह्यू दाखवून दिला तर आता आपण वरती आलो हो. इकडून तुम्हाला ओव्हरऑल एक व्ह्यू बघायला भेटेल. तर तुम्ही समोर बघाल तर ऑलरेडी तिथे हेडवर आपण केलेले काही प्रोजेक्ट आहेत तिथे लोक राहत आहेत. अच्छा. या साईडला तुम्ही बघाल उजव्या साईडला तर ही विस्ताराची 1 नंबर बिल्डिंग आहे, 2 नंबर बिल्डिंग, आता आपण 4 नंबर बिल्डिंग मध्ये आहोत. हो. तर इथे ऑलरेडी तुम्ही बघाल तर एक 6-7 महिन्यामध्ये इथे सुद्धा लोक राहायला येणार आहेत. ओके. तर जर तुम्हाला म्हणजे ह्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा आपल्याकडे 2-3 फ्लॅट अवेलेबल आहेत. ओके. आणि जर कोणाला चॉईस नुसार फ्लॅट पाहिजे, आम्हाला सेकंड थर्ड किंवा टॉप फ्लोअर पाहिजे किंवा पूर्व पश्चिम पाहिजे तर ते बरोबर. सुद्धा व्ह्यूअर्स नाही आपण विस्तारा गार्डन मध्ये ते ओपन केलेले आहेत फ्लॅट की तिथे ओके. ईस्ट वेस्ट फेसिंग आहेत किंवा वास्तुशास्त्रानुसार आपल्याला तिकडे फ्लॅट बघायला भेटून जातात. अच्छा. चॉईस फ्लॅट असं आहे. तर इथे तुम्ही बघाल तर हा आपला विस्ताराचा लँड पार्सल आहे हो. उजव्या साईडला, हा पूर्ण. तर यामध्ये 2 टॉवर आहेत, 7 माळ्याचे G+7 आहेत. 7 माळ्याचे असणार आहे का? G+7 आता तुम्ही ह्या सर्व बघाल ना तर ह्या सुद्धा 7 माळ्याचेच आहेत. ओके. सेम ही पूर्ण आपली टाउनशिप बिल्ड होते. अच्छा. जवळजवळ एक 3-3.5 हजार घरांची आपली पूर्ण टाउनशिप बनणार आहे. तर ओके. इन्व्हेंटरी आपल्याकडे कमी नाही पडणार आहे. तुम्ही चॉईस फ्लॅट मागायला आला चॉईस फ्लॅट देऊ, जोडी फ्लॅट सुद्धा अवेलेबल करून देऊ आपण ओके. व्यवस्था. आता तुम्ही बघाल तर आपण आता जे उभे आहोत ते विस्तारा वर्ल्ड म्हणजे फेज 1 मध्ये उभे आहोत. हो. याचं म्हणजे ऑलरेडी काम झालेलं आहे 7 माळ्यापर्यंत. याचं थोडंफार तुम्ही बघाल तर फिनिशिंगचं काम राहिलेलं आहे. पण यामध्ये सुद्धा 1-2 फ्लॅट आपण अवेलेबल करून देऊ शकतो. ओके. तर हे काम कम्प्लीट व्हायचं आधी आपण विस्तारा फेज 2 म्हणजे विस्तारा गार्डन लॉन्च केलंय. बरोबर. म्हणजे तुम्ही बघाल तर 2 आपण चॉईस ठेवलेले आहेत कस्टमरसाठी, चॉईस फ्लॅट आणि इकडे नियर बाय पोझिशन फ्लॅट. हे दोन्ही इन्व्हेंटरी आपण अवेलेबल करून ठेवलेले आहेत. याचं तुम्ही बघाल तर म्हणजे काम ऑलरेडी चालू झालेलं आहे, बुकिंग स्टार्ट झालेत, काम चालू झाले आणि रजिस्ट्रेशन सुद्धा चालू होते त्याच्या आपले. बरोबर. सीसी आलेली आहे आणि रेरा सुद्धा आलेला आहे आपल्या प्रोजेक्टचा. फक्त आपल्याला बुकिंग करायचंय. बुकिंग करायचे. प्लस पॉईंट काय अंडर कन्स्ट्रक्शन आहे, EMI कमी. बरोबर आहे. तर त्यामुळे तुम्हाला एक प्लस पॉईंट हा आहे की तुम्हाला थोडा टाइम पिरियड भेटतोय किंवा जास्त EMI चं बर्डन नको. स्टेप बाय स्टेप आपला EMI चालू होणार, तोही एक बेनिफिट आहे की अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला कमी EMI चालू होतो. तर हे तर प्रोजेक्ट वगैरे सर्व दाखवून दिलं. तर त्या साईडला एक हायवेची कनेक्टिव्हिटी आहे, ती सुद्धा हायवेची कनेक्टिव्हिटी आपण दाखवून देऊया व्ह्यूअर्ससाठी. आता इकडून तुम्ही बघाल तर हा जो रोड आहे हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे. अच्छा. तर एक प्लस पॉईंट काय आहे की आपलं समजा पुणे सांगली सातारा आपलं डेली येणं जाणं असेल तर ही सुद्धा एक आपल्याला कनेक्टिव्हिटी भेटते की एक्सप्रेसवेनी तुम्ही कळंबोली सर्कलला सुद्धा उतरू शकता आणि ह्यानेच तुम्ही 1 तासाभरात पुण्याला सुद्धा उतरू शकता. अच्छा. आणि आता जे मी बोललो चिखले स्टेशन आपल्या प्रोजेक्ट पासून 5 ते 6 मिनिटावर अवेलेबल आहे. त्यामध्ये चिखले स्टेशन आपल्याला कसे कनेक्टिव्हिटी आहे, जो आपला एक्सप्रेसवे आहे एक्सप्रेसवेलाच लागून तुम्ही बघाल ना एक बाउंड्री लाईन आहे तर तिथे आपल्या सर्व्हिस रोड मध्ये जागा गेलेली आहे. अच्छा. तर तो एक सर्व्हिस रोडची कनेक्टिव्हिटी आपल्याला एक्सप्रेसवेला लागून चिखले स्टेशनला गेलेली आहे. तर म्हणजे पनवेल स्टेशनची कनेक्टिव्हिटी सध्या आहे तुम्हाला 10 ते 12 मिनिटं पनवेल स्टेशन पासून लागतात. तोच 10 ते 12 मिनिटाचा वेळ तुम्हाला 5 ते 6 मिनिटांमध्ये लोकलची कनेक्टिव्हिटी आलेली आहे. ओके. समोर बघाल तर इंडिया बुल सारखा एक मोठा बिल्डर आपल्या समोर आहे. जिथे तुम्ही बघाल जे प्राइसिंग आहे 1 BHK 60-70 लाखापासून चालू होतं. करोडोपासूनच बोलायला हरकत नाही. 2 BHK तर करोडोपासूनच स्टार्टिंग आहे. त्याच प्राइस रेंजच्या कंपॅरिझन मध्ये सेम अप्रुव्हल सोबत आपला प्रोजेक्ट समोर उभा आहे. म्हणजे जास्त डिफरन्स नाहीये दोघांमध्ये. बरोबर. फक्त कसं आहे तो ब्रँड असल्यामुळे त्याची प्राइस व्हॅल्यू जास्त आहे. हे तुम्ही बघाल असं सांगा दोघांमध्ये जास्त फरक नाही आहे. तो हायवेच्या त्या साईडला आहे आणि हा प्रोजेक्ट आपला हायवेच्या या साईडला एवढाच आहे आणि ब्रँड व्हॅल्यू मध्ये फरक आहे. काय आहे तो हायवेच्या पलीकडे आहे आणि आपण ह्या साईडला आहोत. दोघांचा अप्रुव्हल सेम आहे, फक्त तो एक ब्रँड असल्यामुळे त्याचे प्राइस व्हॅल्यू किंवा एक म्हणजे जास्त आहे, त्याचं तिकीट साईज जास्त आहे. आणि आपलं तिकीट साईज कसं आहे व्यवस्थेसाठी आपण 30 लाखापासून सांगितलेलं आहे. 30 लाखापासून आपलं तिकीट साईज आहे. सेम अप्रुव्हल सेम एम्युनिटीज ऑलमोस्ट तुम्ही टाउनशिपच आपण देतो ते टाउनशिपच देतो. तो एक बेनिफिट आहे की समोर लक्झरी लाईफ आहे, सेम अप्रुव्हल आहे, सेम प्रोजेक्ट 30 लाखापासून. 30 लक्झरी लाईफ आपल्याला कमी लाखामध्ये मिळेल. म्हणजे 30 लाखामध्ये आपलं होऊन जाईल. 1 BHK भेटून जातं. आणि एक जी लोकलचे मी नाव घेतलं लोकल अजून एक येते ते सोमटणे स्टेशन. अच्छा. इंडिया बुल्सची जी टाउनशिप आहे त्याच्याच मागे सोमटणे स्टेशन आहे. ओके. ते सोमटणे स्टेशनची सुद्धा एक आपल्याला रेल्वेची कनेक्टिव्हिटी पाहायला भेटते. तर मॅडम प्रोजेक्टला पूर्ण एक्सप्लेन केला, कनेक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला क्लिअर केलेली आहे. जे काही डाऊट आहेत ते आपण म्हणजे क्लिअर केलेलेच आहेत. तर एक स्पेशल ऑफर आपण सांगतोय की आता गुढीपाडवा सुद्धा येतोय. जे तुमच्या व्ह्युअर्सच्या माध्यमातून आपल्याकडे बुकिंग करतील स्पॉट बुकिंगची गुढीपाडवाची ऑफर आपण कस्टमरला देतोय. अच्छा. त्यामध्ये जे स्पॉट बुकिंग करतील त्यांना आपण 1 लाखाचा डिस्काउंट स्पॉट बुकिंगला देतो. जे 1 लाखाचं स्पॉट बुकिंग
1 लाखाचं स्पॉट बुकिंग आपण देतोय. जे मॅडमच्या व्हिडिओ पाहून येतील किंवा रेफरन्सने येतील त्या कस्टमरसाठी आपण गुढीपाडव्याची ऑफर आत्तापासून स्टार्ट करतोय. जे अच्छा. काही आपले व्ह्युअर्स असतील आता बुकिंग करा, स्पॉट बुकिंग 1 लाखाचा डिस्काउंट जागेवर घेऊन जा. म्हणजे तुम्ही विचारू सुद्धा नका आम्हाला की किती डिस्काउंट भेटेल, तुम्ही या 1 लाखाचा डिस्काउंट डायरेक्ट तुम्ही घेऊन जा. म्हणजे सरांनी डायरेक्ट डिस्काउंट सांगितलेलं की किती लाखाचं देणार आहे. आणि सर समजा जर काही क्वेरीज वगैरे असतील, तुम्ही तर मला पूर्ण एक्सप्लेन तर हो, केलं आहे, बरोबर. माझ्या व्ह्युअर्सला पण समजलं असेल, पण काही जणांना जर क्वेरीज असेल तर तुम्हाला कॉल केला तर चालेल का? चालेल ना, नक्की. आता काही क्वेरीज असेल नंबरवर कॉल करून मला विचारा, जे काही डाऊट्स असेल क्लिअर करू. व्हिजिट सुद्धा आपण लाईन अप करून देऊ. जे काही डाऊट आहेत मॅडमच्या माध्यमातून क्लिअर केलेले आहेत. कॉल करा, जे काही ऑफर आहेत आपण लवकरात लवकर क्लोज करू. तर सरांनी आपल्याला विस्तारा प्रोजेक्ट पूर्ण दाखवलेला आहे, त्याबद्दल चांगली माहितीसुद्धा दिलेली आहे. जर तुम्हाला याबद्दल काही क्वेरी असेल किंवा डाऊट्स असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉल करा. आणि तुम्हाला हा प्रोजेक्ट कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.